साईबाबा मंदिर, ठाणा वेस्टला जे साईबाबा मंदिर आहे घंटाळा देवी मंदिराजवळ, तिथे अगदीच बाजूला कुणाल आर्ट्स करून एक इको फ्रेंडली गणपती मखर प्रदर्शन व विक्री तिथे होत आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या आणि तिथे येऊन शॉपिंग करायला, मखराची शॉपिंग करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी अक्षता मयूर ठोंगे #व्लॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण आलो आहोत ठाण्यामध्ये आणि आता येणार आहेत गणपती बाप्पा आणि त्यांच्यासाठी लागतं स्पेशली, म्हणजे प्रत्येकाचं असतं असं स्वप्न की ह्या वर्षी माझं डेकोरेशन हे बेस्ट असलं पाहिजे. ह्या वर्षीचं माझं ड्रीम आहे की गणपती बाप्पांचं डेकोरेशन बेस्ट असलं पाहिजे. म्हणजे ते आपण तुम्ही विकत घ्या किंवा घरात करा किंवा फुलांचं करा. तर आज आपण आलो आहोत ठाणे येथील घंटाळा देवी मंदिर आहे ना, त्याच्या बाजूला तिथे एक साईबाबा मंदिर आहे, त्याच्या बाजूला अगदी कुणाल आर्ट्स करून एक एक्झिबिशन भरलेलं आहे. डेकोरेशनचं एक्झिबिशन पण आहे आणि तुम्ही तिथून विकतही घेऊ शकता. ओके, तर चला 2000पासून सुरू झालेले आहे ते 7,500-7,000पर्यंत इथे डेकोरेशन आहे आणि खूप सुंदर असे डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. तर चला आपण पहिला नंबरपासून जे डेकोरेशन आहे ते बघायला सुरू करू. तर 1 नंबरवर आहे हे डेकोरेशन आणि हे अगदी छान असं सिंहासनाचं लुक त्यांनी दिलेलं आहे. मागे असं राऊंड करून पिंक कलरमध्ये थोडंसं, अगदी छोटे गणपती बाप्पा असतील त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे. शॉर्ट आणि स्वीट, अगदीच तुम्हाला जागा कमी असेल तिथे हा डेकोरेशन परफेक्ट बसेल. आणि लाईट इफेक्ट पण त्यांनी छान अशी दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला काय एक्स्ट्रा असे कष्ट घ्यायचे नाहीत. बघा तुम्ही मागे फक्त एडॅप्टर आपल्याला कनेक्ट करायचं आहे आणि बॅक साईडने पण असं छान लाईटचा त्यांनी लुक दिलेला आहे. ओके, तर 2 नंबरवर आहे हे डेकोरेशन जे ग्रे कलरमध्ये आहे आणि गोल्डन कॅलोकरीवरती असं छान पायपिंग देऊन असं अष्टविनायक गणपती बाप्पांचं असं त्यांनी लुक देऊन गणपती बाप्पांचं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. आणि हे आहे 2 नंबरवर, तुम्ही बघू शकता खूप छान असं डेकोरेशन आहे. त्यानंतर आहे 3 नंबरवर. 3 नंबरवर अगदीच तसंच सिंहासन लुक दिलेलं आहे, पण त्याच्यापेक्षा हे थोड्या साईजमध्ये मोठं आहे. म्हणजे अगदीच तुम्हाला छोटं नको असेल, अगदीच मोठं नको असेल, मीडियम साईजमध्ये हवं असेल तर हे लुक आणि हे डेकोरेशन परफेक्ट आहे. छान असं ब्राऊन कलरमध्ये आणि रेड कलरच्या लोडमध्ये त्यांनी डिझाईन केलेलं आहे. त्याच्यानंतर तशाच लुकमध्ये पण स्क्वेअरमध्ये असं छान असं डेकोरेशन आहे. इथेही छान असा गादी लोड आणि एक बॅकग्राऊंडला ऑरेंज कलरचं आणि मध्ये असं ओम असं छान असं, आणि साईडने तुम्ही बघू शकता LED पट्टी वगैरे लावून असं छान डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. इथेही सेम आहे, पण हेही त्याच्यापेक्षा आय थिंक तेवढंच आहे, पण ह्याचा लोडचा कलर आहे ना तो चिंतामणीमध्ये आहे. म्हणजे आपल्या मूर्ती गणपती बाप्पांची जशी असेल त्यांचे जे धोतर आहेत त्या पद्धतीने त्यांनी थोडं क्रिएटिव्ह आणि कलर चेंज करून सेम लुक तसा दिलेला आहे. इथे व्हाईट बल्ब त्यांनी लोकांनी आत घातलेला आहे, तर इथे येल्लो कलरचा शेड दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला बेस्ट दोघांमधला कलर किंवा तुम्हाला जर व्हाईट लाईट नको असेल तर येल्लो लाईटमध्येही आपल्याला ऑप्शन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे आहे तिसरं, नाही हे आहे 6वं, 5वं आता झालं, हे 5वं आहे आणि हे पण खूप असं छान तसाच लुक दिलेला आहे, पण हे थोडं हेवी रेंजमध्ये पण असेल आणि हेवी लुकमध्ये पण आहे. तुम्ही बघू शकता इथे तुम्ही असं मोठा चौरंग असं प्रॉपर ठेवून गणपती बाप्पांची हाईटवर प्रमाणे हे असं तुम्ही लुक करू शकता. हे थोडं हेवी पण वाटतं आणि असं थोडं असं अलिशान आणि असं भारी वाटतं बघायला. त्या लोकांनी मागे असं एक वेगळाच पिंक कलर दिलेला आहे आणि त्याला कॉम्बिनेशनला राणी कलरचं असे लोड दिलेले आहे. हा ही लुक खूप छान आहे. त्याच्यानंतर हे एक आहे, हे पण असं थोडंसं स्क्वेअर लुकमध्ये केलेलं आहे आणि हे पण खूप सुंदर असं त्याने पायपिंग वगैरे लेस वगैरे असं लावून असं छान डेकोरेशन केलेलं आहे. हे पण मीडियम साईजचंच आहे. अगदीच तुम्हाला जास्ती हेवी लुक वाटला पाहिजे आणि जागाही घरात कमी असेल किंवा ते टेबलवर प्रमाणे राहण्याप्रमाणे हे परफेक्ट होऊन जाईल एकदम. त्याच्यानंतर आलेलं आहे इथे आर्टिफिशियल फुलं वापरून असं छोटंसं असं मखर तयार केलेलं आहे त्यांनी आणि खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. ओके, आतही त्यांनी अशी छान LED लाईट दिलेली आहे, जेणेकरून लाईट इफेक्टही असला पाहिजे आणि त्याने लाईट इफेक्ट खूप जास्ती महत्त्वाचा आहे, जेणेकरून ते डेकोरेशनला एक छान असा लुक येतो. ओके, त्याच्यानंतर 8व्या नंबरला हा आहे डेकोरेशन. 9व्या नंबरवर हे आहे. इथे परत अष्टविनायक गणपती बाप्पांचेच त्यांनी छोटे छोटेसे छान अशा मूर्ती ठेवून त्यांनी डिझाईन केलेलं आहे आणि हे खूप सुंदरच आहे, अगदी सुंदर आहे.
आणि ह्या पण यांनी ब्राऊन कलरचा टच दिलेला आहे लेस वगैरे वापरून. आणि लाईट इफेक्ट परत एकदा सांगते, लाईट इफेक्टने खूप जास्ती फरक पडतो, त्यामुळे प्रत्येक डेकोरेशनमध्ये त्यांनी लाईट इफेक्ट हा दिलेला आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला येते आर्टिफिशियल फुलांचं डेकोरेशन, पण हे अगदी छोट्या साईजमध्ये आहे. म्हणजे मी परत सांगते की आपल्याकडे जागा कमी असेल, बाप्पांची मूर्ती छोटी असेल, त्याच्यासाठी हे परफेक्ट शॉर्ट अँड स्वीट असं लुक त्यांनी दिलेलं आहे. इथेही त्यांनी जरी डेकोरेशन छोटं असलं तरीसुद्धा त्यांनी लाईट इफेक्ट ही अशी प्रॉपर दिलेली आहे, जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा कुठे बल्बसाठी वगैरे स्पेस करायला नको किंवा असं काहीही नको. सो त्यांनी लाईट इफेक्टही दिलेला आहे. हे आर्टिफिशियल फुलांमध्ये छोटंसं डेकोरेशन त्यांनी असं छान रेडी केलेलं आहे. त्याच्यानंतर परत ब्राऊन टचमध्ये आणि प्रत्येक स्क्वेअरमध्ये ओम, हे किती सुंदर दिसतंय डेकोरेशन, तुम्ही बघा. ओके, हे सुद्धा ही प्रत्येक स्क्वेअरमध्ये ओम आणि असं एक मंदिरासारखंच उभं केल्यासारखं आहे. म्हणजे थोडा स्पेस आहे आणि थोडा स्पेस सोडून त्यांनी असे पिलर्स उभे केलेले आहेत. आणि हे सगळे इको फ्रेंडली असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे, काय नाही, सगळे पुठ्यांचे आहेत. त्यामुळे असं फील असं आपल्याला जरी थर्माकोलचं येत असलं तरीसुद्धा हा प्रत्येक गोष्ट त्यांनी थर्माकोल न वापरता केलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे आहे 11व्या नंबरवर. आणि ह्याचा लुक तुम्ही असं जवळून बघू शकता. इथेही लाईट इफेक्ट त्यांनी दिलेला आहे. सो ह्यानंतर आहे हे 12व्या नंबरचं आणि हे खूप जास्त सुंदर आहे. ग्रे कलरमध्ये अगदीच त्यांनी मंदिरच उभा केलेला आहे, तुम्ही बघू शकता आतून वगैरे. हे बघा, म्हणजे घर बसल्या तुम्हाला समजेल की डेकोरेशन किती सुंदर पद्धतीने मार्केटमध्ये आलेले आहेत. तुम्ही जास्ती कष्ट न घेता तुम्ही असंच असं रेडीमेड उचलून घेऊन जाऊ शकतात आणि बाप्पांचं आगमन आणि बाप्पांची स्थापना तुम्ही ह्या सुंदर अशा मखरात करू शकता. हेही सुंदर आहे, हे खूप सुंदरच आहे. अगदीच असं त्यांनी अगदीच मंदिर असं उभं केलेलं आहे गणपती बाप्पांचं. त्याच्यानंतर इथे आहे परत तसंच एक मंदिर, पण हे थोडं पर्पल पिंक कलरमध्ये त्यांनी केलेलं आहे. हे नंबर आहे 13 आणि पर्पलमध्ये गोल्डन टच प्लस त्यांनी सिल्वर टचमध्येही डेकोरेशनमध्ये कलर यूज केलेला आहे. तुम्ही आतून वगैरे बघू शकता. लाईट इफेक्ट ही आहे, मखरात लाईट इफेक्ट आहे. म्हणजे बॅक साईडने तुम्हाला जास्ती कष्ट घ्यायची गरज नाही. एक ॲडॅप्टर असेल तर ॲडॅप्टर लावून तुम्ही डायरेक्ट असं वापरू शकता. तुम्ही बघू शकता वरतीही त्यांनी थोडंसं असं मंदिरचं असं लुक दिलेला आहे, ज्याचे स्टेप्स आहेत, त्यामुळे अजूनही छान असा लुक येतो ह्या डेकोरेशनला. इथे जरी त्यांनी तसं प्रॉपर असं लेअर दिले नसले तरीसुद्धा ह्या डेकोरेशन नाही. सो तुम्ही दोन्ही तुमच्याकडे चॉईस आहेत की कोणतं तुम्हाला बेस्ट वाटेल. मला तर सगळे सुंदर वाटतात. शॉर्टमध्येही क्यूट आहेत, मोठ्यांमध्येही छान आहे. ज्यांच्याकडे स्पेस जास्ती आहे त्यांनी नक्कीच ह्या डेकोरेशनचा किंवा ह्या डेकोरेशनचा विचार करावा. बघा ना, तुम्ही ह्यांना वरती स्टेप्स असले आणि ह्यांना नाही आहेत, पण ह्यांना खालती असं छोटीशी अशी स्टेप दिलेली आहे. त्यामुळे कुठेही असं कमी जास्ती असं नाही आहे. प्रत्येक डेकोरेशन त्याच्या प्रत्येक गोष्टीप्रमाणे त्यांनी डेकोरेट केलेलं आहे. ओके, आता आपण आलेलो आहोत इथे. हेही एक छोटंसं शॉर्टमध्ये आहे डेकोरेशन. छोटा गणपती बाप्पांची मूर्ती असेल, जागा स्पेस कमी असेल त्याच्यासाठी ही आहे हे एक. त्याच्यानंतर हे आहे, मला असं वाटतं की आता इथे जितके होते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात असेल तर ही डेकोरेशन आहे. तुम्ही बघू शकता. खूप असं छान मोठं आणि असं सुटसुटीत, पण मोठं पण सुटसुटीत आहे, असं गिचबिड वाटत नाही आहे आणि खूप जास्ती सुंदर आहे हेही डेकोरेशन. तुम्ही आतून वही बघू शकता. ह्यालाही लाईट्स इफेक्ट ह्या राऊंडलाही आहे, ह्या राऊंडलाही आहे. परत मधूनही त्यांनी लाईट इफेक्ट दिलेला आहे. ज्यांची गणपती बाप्पांची मूर्ती ज्यांच्याकडे मोठी येणार असेल आणि जर तुमच्याकडे खूप अशी छान जागा असेल त्याच्यासाठी हे परफेक्ट असं डेकोरेशन आहे असं मला वाटतंय. तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा. नमस्कार, मी अक्षदा. तुमच्या कंपनीचं नाव काय? कुणाल आर्ट्स. कुणाल आर्ट्स करूया. आणि तुम्ही कधीपासून डेकोरेशन? गेले 5 वर्ष झाले आम्ही हे करतोय. ओके. पहिलं वर्ष थोडं छोटं आणि सगळे टोटली हँडमेड आम्ही करतो.
घरातली फॅमिली मिळून करतो आम्ही सगळ्या गोष्टी. अच्छा, म्हणजे तुझ्याबरोबर अजून ग्रुप आहे का हां, तुझा? म्हणजे माझे वडील आहे, माझा भाऊ आहे, ओके. माझी मावशी आहे, माझी आई, असे आम्ही सगळे मिळून करत असतो. ओके ओके. आणि म्हणजे हे एकही थर्माकोलचं नाही? नाही, हे टोटली इको फ्रेंडली आहे आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मेड इन इंडिया आहे. म्हणजे सगळे प्रोडक्ट जे आहेत पुठ्ठ्यापासून सगळं इंडियन वापरलेले आहे, ओके. प्लस रिसायकल आहे. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही यूजही करू शकता? हां, नाही, इफ जर तो फेकला तुम्ही, म्हणजे जर तो भंगारवाल्याला दिला किंवा काय, तर तो रिसायकल होतो, रिसायकल ओके ओके. अच्छा अच्छा. पुठ्ठा रिसायकल होऊ शकतो. ओके, परत तोच तेच परत तुम्ही तो पुठ्ठा यूज करू शकता? येस येस. ओके. आणि स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे? स्टार्टिंग रेंज आहे 2000 पासून ओके. ते मॅक्स आहे 13,000 पर्यंत. एक अच्छा. मोठा आहे ते 30,000 आणि घरगुती जे मकस आहेत ते 2000 पासून चालू होतात ते 6500 पर्यंत आहे. ओके. 7,000 पर्यंत? Yes, yes. मॅक्झिमम 7,000 पर्यंत आहे. मला तरी स्पेशली खूप आवडलेले आहेत. आणि एक्झॅक्ट ह्याचा ॲड्रेस काय आहे? ह्याचा एक्झॅक्ट ॲड्रेस आहे तो श्री साई आशीर्वाद बिल्डिंग, ओके. साईबाबा मंदिर, ओके. घंटाई, ठाणे. ओके. आणि तुमच्याकडे जर येऊन आम्ही बुकिंग केली तर तुम्ही होम डिलिव्हरी देता की तिथून आपणच घेऊन जाऊ? नाही, तुम्हाला इकडनं घेऊन जावं लागतं. बिकॉज सध्या कसं आहे की माझी जी टीम आहे ती जाम छोटी आहे, ओके, त्यामुळे ओके. डिलेवरीसाठी माझ्याकडे हे नाही आहेत माणसं नाही. ओके. आणि किती दिवस आधी बुकिंग वगैरे करावं लागतं की हे जे सॅम्पल पीस ठेवले? नाही, ते सॅम्पल पीस नाही आम्ही हे करत. ओके. जेव्हा तुम्ही बुक करता तेव्हा तुम्हाला तो प्रॉपर नवीन पीस. ओके ओके. म्हणजे तुम्हाला ह्याच्या हाच पीस नाही मिळणार, नाही. वेगळा पीस मिळेल? हां, रेडी पीस, Ready सेम पीस. पीस फक्त वेगळा हां, पॅक पीस असणार. पॅक पीस असतं. ओके. तरी एका म्हणजे डेकोरेशन मिनिमम किती असतं तसं, किंवा असं ऑर्डरप्रमाणे तुम्ही घेता? नाही, आता प्रत्येकी लिमिटेड आम्ही बनवतो, म्हणजे 15 पीसेस बनवून ठेवतो आम्ही. ओके. सो त्या हिशोबाने ऑर्डर्सनुसार ते हे होतं. ओके. आता कसं माझं ब्लॉग बघून काही जण ऑर्डर देतील वगैरे, तर तुझा कॉन्टॅक्ट नंबर प्लीज शेअर कर ना मला. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 81047531187. ओके. त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला डेकोरेशनचे इमेजेस वगैरे येस येस. माझं व्हॉट्सअपवर, त्यानंतर माझं फेसबुकवर पेज आहे. फेसबुकवर पेज आहे माझं कुणाल आशा नावाने. इंस्टाग्रामवर पेज आहे कुणाल आशा नावाने. तिथे तुम्हाला फोटोज भेटतील. इफ जर तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला मी ते माझं जे PDF आहे ते फोटोजचं ते शेअर करेन. ओके. मला मी तुझी लिंक पण घेऊन ठेवेन आणि डिस्क्रिप्शन मी माझं शेअर करेन, जेणेकरून त्यांना सोपं जाईल तुझं व्हॉट्सअप किंवा इन्स्टावर जाऊन सर्च करा. ओके. थँक्यू सो मच. मलाही खूप आवडलेलं आहे. तुम्ही नक्की या, इथे व्हिजिट करा आणि जर तुम्हाला इथलं डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की लगेच येऊन बुक करा. तर दादा ना इथे डेकोरेशन करतो आणि हा त्याचा प्रॉपर असा सेटअप आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे डेकोरेशन त्यांचं ते दुबईला. ओके. हे त्यांचं डेकोरेशन एवढंच मोठं डेकोरेशन आहे जे लास्ट इयर आमचं दुबईला गेलं होतं. ओ वाव. आणि मग ते तुम्ही म्हणजे त्या लोकांनी ऑनलाईन बघितलेलं किंवा कसं काय? वॉक अवे होते ते, त्यांना आवडलं, त्यांनी बुक केलं आमच्याकडे. ओके. ते म्हणजे त्यांचं असं स्टोरी होती की ते एवढी वर्ष दुबईतनच घेत होते, ओके. बट त्यांना या लास्ट इयर ते आले, त्यांना आवडलं, त्यांनी इकडनं माझ्याकडनं बुक केलं. ओके ओके. म्हणजे हे दुबई पर्यंत तुमचे डेकोरेशन. खूप सारे असे डेकोरेशन आहेत जे US ला पण गेलेले आहेत. ओके ओके. US ला गेलेले आहेत, 2 कॅनडाला पण गेलेले आहेत. अच्छा अच्छा. असं. ठीक आहे. आणि काय सांगशील तू तुझ्या डेकोरेशन बघून इंटरेस्टिंग असं? मी एक विचारू का, हे असंच डेकोरेशन आहे? नाही, ते असं नाहीये. थोडं काय झालं की आता इथे रात्री कोणी नसतं, ओके. सो मांजर येऊन ती फिरत असेल, सो तिने ते पाडलं, ते पाण्यात भिजलं, सो त्यामुळे ते खराब झालं. सो ते येणार आहे त्याच्यावर. अच्छा अच्छा. ओके ओके. मला वाटलं, पण बघायला असं काही वेगळं वाटत नाहीये. मी असं म्हणजे ॲज अ व्ह्युअर मला असं वाटलं की हे डेकोरेशनच आहे. डेकोरेशन आहे ते, म्हणजे तसं नाही, म्हणजे कम्प्लीट मला वाटतं कम्प्लीट डेकोरेशन आहे. ओके ओके. सो मला ही थीमही आवडली की खूप छान असं वाटतंय ते. अष्टविनायक छोट्या गणपती ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या मार्बल पावडरच्या यूज झालेल्या आहेत. लाईक आम्ही ज्या बनवून घेतलेल्या आहेत, अशा भेटत नाहीत. हा सेट प्रॉपर ज्या गणपतीचे जे फेस आहेत, जो आकार आहे अष्टविनायकचा, तो प्रॉपर भेटत नाही सगळीकडे. सो आम्ही ते खास आमच्या ह्याच्यासाठी कस्टमरसाठी बनवून घेतलेलं आहे. आणि नंतरही ते आपण ते नंतरही वापरू शकतो, म्हणजे एक आमची आठवण राहील त्यांच्याकडे. येस येस येस. सेम ते डेकोरेशनचं पण ते ग्रे कलरचं एक आहे अष्टविनायक, ते पण सेम तसंच आहे. ओके. म्हणजे आपण आपल्या शोकेश मध्ये वगैरे ही छान असं हे सेट ठेवू शकतो ना? असं प्रॉपर सेट कुठेच भेटत नाही, म्हणजे एवढ्या ह्याच्यात नाही भेटत. कोरीव कामामध्ये तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर असं त्यांनी असं कस्टमाइज करून घेतलेलं आहे प्रॉपर.
थँक्यू. अशा पद्धतीने मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन खूप जास्ती महत्त्वाची आहे सध्यासाठी, कारण की आता गणपती बाप्पा येत आहेत आणि सगळ्यांना उत्सुकता आली आहे की आता डेकोरेशन काय करायचं. जर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्की तुम्ही इथे येऊन व्हिजिट द्या आणि इथला एखादं छान तुम्हाला आवडेल असं डेकोरेशन तुम्ही घेऊन जा. घंटाळी देवी मंदिराच्या अगदी बाजूला गणपती बाप्पांचे मखर भव्य प्रदर्शन व विक्री इथे आहे आणि ह्या कंपनीचं नाव आहे सिद्धेश आर्ट अँड क्रिएशन करून. नमस्कार मंडळी, तर आपण आलेलो आहोत परत अजून एका एक्झिबिशनला आणि ह्याचा ॲड्रेस आहे घंटाळी देवी मंदिरच्या अगदी बाजूला. हे डेकोरेशन आणि गणपती बाप्पांची मूर्ती ह्याचं एक्झिबिशन भरलेलं आहे. तर चला आपण सुरू करूया पहिल्या गणपती बाप्पांची मूर्ती बघितल्यापासून. तर इथे नुसतं डेकोरेशन नाही तर गणपती बाप्पांची अशी सुंदर मूर्तीही इथे एक्झिबिशनला आहेत आणि विक्रीला आहेत. तर तुम्ही नक्की बघा आणि इथून एखादी तरी गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही नक्की विकत घ्या. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीचे गणपती बाप्पांचा फेस आणि अगदी सुंदर अशा खूप सुंदर अशा मूर्तींचं एक्झिबिशन भरलेलं आहे. इथे तर तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असं मखर आहे आणि प्रत्येक मखराला नाव आहे आणि किंमतही इथे अवेलेबल आहे. विथ उंची, लांबी, रुंदी हे सगळं त्यांनी मेन्शन केलेलं आहे, जेणेकरून तुम्ही ब्लॉगमध्ये ह्या बघून तुम्ही जर तुमच्या घरातल्या जे साईज आहे किंवा तुमचा जो स्पेस आहे त्याच्याप्रमाणे ॲडजस्ट होतं आहे नाही होतं आहे किंवा तो तुमचा टेबल आहे त्याच्या पद्धतीने ॲडजस्ट होतं आहे नाही होतं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे येऊन बुकिंग करू शकता. तर ह्या डेकोरेशनचं नाव आहे सोहम बैठक करून आहे आणि ह्याची प्राईस आहे 2,500 रुपये. तुम्ही बघू शकता असं खूप असं क्यूट आणि शॉर्ट अँड स्वीटमध्ये त्यांनी असं छान डेकोरेशन आपल्याला इथे अवेलेबल केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आहे पालखी बैठक करून आहे. ह्या डेकोरेशनचं नाव आहे पालखी बैठक करून. हे 2,000चं डेकोरेशन आहे. लांबी, रुंदी, उंची हे सगळं इथे मेन्शन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर इथे आहे स्वामी मंदिर करून आहे. तुम्ही बघू शकता स्वामी मंदिर करून आहे. ह्याचं प्राईज आहे 3,500 रुपये आणि अगदीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लांबी, रुंदी, उंची हे सगळं इथे मेन्शन केलेलं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरातल्या जागेनुसार टेबलनुसार ॲडजस्ट करून प्रॉपर तुम्ही हे डेकोरेशन सिलेक्ट करू शकता. आणि इथे असे छानसे असे उंदीर मामा आहेत ज्यांनी हातात असा दिवा दिलेला आहे जो आपण लावू शकतो आणि घंटी आहे त्यांच्या हातात, त्यामुळे कंटिन्यू ती घंटी ही वाजत राहणार आहे. मला हे डेकोरेशन आवडलं, म्हणजे ही थीम आवडली, जेणेकरून हे गणपती बाप्पांच्या बाजूला हा उंदीर मामा राहणार आहेत, थांबणार आहेत कंटिन्यू आणि ही घंटी कंटिन्यू वाजत राहणार आहे. सो असं सुंदर असं डेकोरेशन इथे आपल्याला मिळणार आहे. स्वामी मंदिर करून ह्या डेकोरेशनचं नाव आहे. त्याच्यानंतर आहे अन्नपूर्णा बैठक करून. हे 3,000चं आहे आणि हे पण असं छान असं लाईट इफेक्ट दिलेला आहे ह्याला, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे आहे अजून एक आहे फुल बैठक करून. ह्याचीही तुम्ही लांबी, रुंदी, उंची बघू शकता. ह्याची प्राइस आहे 2900 रुपये. त्यानंतर इथे आहे रिद्धी सिद्धी बैठक करून. हे थोडं हेवीमध्ये लुक जात आहे, म्हणजे ज्यांच्याकडे स्पेस अगदीच त्या घरामध्ये असेल किंवा जरी आपण सार्वजनिक गणपती बाप्पांचं डेकोरेशनसाठी विचार करतोय तरीसुद्धा हे डेकोरेशन परफेक्ट जाईल. रिद्धी सिद्धी बैठक करून आहे. तुम्ही लांबी, रुंदी, उंची बघू शकता. याची प्राईस आहे 7,000 रुपये. त्याच्यानंतर इथे अष्टविनायक बैठक करून आहे.
ह्याची प्राईस 5,000 आहे. लांबी रुंदी उंची तुम्ही बघू शकता आणि डेकोरेशन हे अशा पद्धतीने आहे. आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती जर अशी छान व्यवस्थित मोठ्या साईजची असेल तर त्याला हे असं परफेक्ट छान असं जाणार आहे डेकोरेशन. थोडं हेवी लुकमध्ये हवं असेल तर हे असं छान डेकोरेशन आहे. ओम गणेशाय नमः. त्याच्यानंतर आहे इथे महागणपती मंदिर करून आहे. प्रत्येक डेकोरेशनला त्यांनी असं छान असं नाव दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. त्याला असं वरती कळस दिलेला आहे छान आणि असं नेव्ही ब्लू आहे आणि ब्लू कलरमध्ये त्यांनी असं वर्क केलेलं आहे. ह्याची प्राईज आहे 5,500 रुपये. महागणपती मंदिर म्हणून ह्या डेकोरेशनचं नाव आहे. तुम्ही लांबी रुंदी उंची बघू शकता. त्यानंतर आहे इथे महेश्वर बैठक करून हे 3,800चं आहे डेकोरेशन आणि ह्याची लांबी रुंदी उंची तुम्ही बघू शकता आणि ह्याचा लुक हा असा येतोय. त्याच्यानंतर अजून एक आहे गणाधीश मंदिर करून आहे. ह्याचा तुम्ही लुक बघू शकता. हे बघा, ह्यालाही वरती कळस असा दिलेला आहे. ओके. हे बाजूला हत्ती आहेत त्यांचं असं छान ते असे तबला वाजवतात. असा एक थीम ठेवलेली आहे त्यांनी ऑरेंज कलरमध्ये. ह्याची प्राईस आहे 4,000 रुपये. त्याच्यानंतर आहे बल्लाळेश्वर मंदिर करून. तुम्ही लुक बघू शकता. त्यानंतर बाजूला आहे ओंकार बैठक करून 2,500 ह्याची प्राईज आहे. सिंपल सोबर क्यूट असं हे मंदिर आहे. त्याची तुम्ही लांबी रुंदी उंची प्लस प्राईज बघू शकता. हे अगदीच 2,500 रुपयाला आहे. ओके. आता आपण इथे येतो आहे. ह्या डेकोरेशनचं नाव आहे शिवशंभो करून आहे. केदारनाथ मंदिर म्हणून ह्या थीमचं नाव आहे आणि ह्या डेकोरेशनची प्राईज आहे 15,000 रुपये आणि तुम्ही त्याची लांबी रुंदी उंची बघू शकता आणि खूप छान असा लुक दिलेला आहे केदारनाथ मंदिराचा. तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता. असं छान त्यांनी महादेवाचं मंदिर थीम ठेवलेली आहे. त्यानंतर आहे इथे श्री शाही आसन करून. तुम्ही त्याची लांबी रुंदी उंची बघू शकता. हे 3,500चं डेकोरेशन आहे. असं खूप छान असं एक फूल रेडी करून छान असा छोटासा असा मखर त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यात गणपती बाप्पांची मूर्ती अगदीच शोभून दिसते. खूपच छान वाटतंय. शॉर्ट अँड स्वीट. त्याच्यानंतर आहे बुद्धिमंत बैठक करून. ह्या डेकोरेशनचं नाव आहे बुद्धिमंत बैठक. तुम्ही लांबी रुंदी उंची बघू शकता. 4,500चं हे डेकोरेशन आहे आणि असं स्पेस प्रॉपर गणपती बाप्पांच्या मूर्ती ठेवायला, त्याच्यानंतर इतर फळं अगरबत्ती वगैरे सगळ्या गोष्टी ठेवायला असा छान असा स्पेस पण आहे इथे. त्यानंतर इथे आहे लंबोदर मंदिर करून आणि ते अगदी असं छान असा वेगळाच ब्लू कलर आहे फ्रेश असा. हे 4,200चं आहे. तुम्ही लांबी रुंदी उंची बघू शकता आणि हे डेकोरेशन आता मला इथे थोडा स्पेस नाही आहे प्रॉपर कॅमेरा हँडल करायला, पण तुम्ही बघू शकता असं छान असं डेकोरेशन हे आहे आणि असं पिलर वगैरे त्यांनी छान असे लुक दिलेला आहे. त्याच्यानंतर आहे अष्टविनायक द्वार करून. हे 6,000चं
मंदिर आहे, मी म्हणेन मंदिरच म्हणेन, अक्षरशः त्यांनी असं मंदिर इथे उभं केलेलं आहे श्री अष्टविनायक नमः करून. तुम्ही बघू शकता डेकोरेशन. आणि त्याच्यानंतर जे उंदीर मामा तिकडे होते ते इथे त्यांनी असे 2 दिलेले आहेत, म्हणजे ह्यांच्या हातातही जी घंटी आहे ती कंटिन्यू वाजणार आहे आणि हा दिवा आपण लावू शकतो. सेम तसेच दुसरे उंदीर मामा एक साईडला अजून आहेत, जेणेकरून 2 साईडला 2 उंदीर मामा राहणार आहेत आणि हे असं सुंदर असं मंदिरच त्यांनी इथे उभं केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आहे विश्वमुख मंदिर करून. तुम्ही बघू शकता हे मंदिरही खूप सुंदर आहे. हे डेकोरेशनच म्हणजे तोंडात मंदिरच येत आहे, कारण की त्यांनी लुकच असं मंदिरासारखंच डेकोरेशनला दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. ओके, सो ह्याची प्राइस आहे 8,500 रुपये. तुम्ही लांबी, रुंदी, उंची बघू शकता. इथे लिहिलेलं आहे विश्वमुख मंदिर करून ह्या डेकोरेशनचं नाव आहे. तसेच इथे असे बाजूबाजूला आपल्याला डेकोरेशनसाठी उंदीर मामांचे पोस्टर्स हवे असतील तेही आहेत. 150 रुपीजला आहेत. हे आहे ओम गणपती नमः करून आणि ते उंदीर मामा असे छानशी अशी प्लेट घेऊन आहेत. सो हेही असे छान डेकोरेशनसाठी आपल्याला उंदीर मामा भेटतील. ठीक आहे. आता अजून एक तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगायची आहे. ह्या ज्या साड्यांचं डेकोरेशन आहे ना, ह्याच्यात ना हे पाईप लावलेले आहेत. तर आपल्याला ना हे फक्त पाईप त्या साड्यांमधून घालायचे आहेत आणि ते आपल्याला आपल्या इकडे एक असं छान असं रॉड असेल तिकडे हे ॲडजस्ट करायचे आहेत. तर मजेशीर गोष्ट अशी आहे ना की आपल्याला कुठेही टाचणी वगैरे टोचत बसायचं नाही आहे. ते प्रत्येक डेकोरेशनच्या इथे असं वेल्क्रो दिलेले आहेत, ते घ्यायचे आणि प्रत्येक पार्ट हा आपल्याला असा वेल्क्रोवर स्टिच करायचा आहे, म्हणजे चिटकवायचा आहे. हेच नाही तर प्रॉपर हे पण तसंच आहे. हे सगळ्याच गोष्टी अशा वेल्क्रोवर त्यांनी केलेलं आहे. सो आपल्याला हे जरी आपण घरी घेऊन गेलो तरी आपल्याला असं टेन्शन नाही आहे की कुठे टाचणी लावायची, कुठे कुठे जॉईंट असेल, काही नाही. हे प्रत्येक गोष्ट असं वेल्क्रोवर असल्या कारणाने आपल्याला हे खूप जास्त सोपं जाणार आहे. मला ओव्हरऑल सगळेच डेकोरेशन खूप आवडलेले आहेत आणि मी इथे जे 2 जे झाले आहेत म्हणजे महादेवाचं मंदिर केलेलं आहे, त्याच्यानंतर हे आपलं विश्वमुख आहे, त्याच्यानंतर हे एक लास्ट कॉर्नरचं आहे. तिकडे मी त्यांना डेकोरेशन बोलणार नाही, त्यांनी अक्षरशः मंदिर उभं केलेलं आहे. इतकं सुंदर असं त्यांनी डेकोरेशन इथे असे छान छान आपल्याला व्हरायटी बघायला मिळते. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की या, इथे बुकिंग करा आणि इथलं एक डेकोरेशन तरी तुम्ही नक्की घेऊन जा. जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल हा ब्लॉग बघून तर हे त्याचे इन्फॉर्मेशन आहे सिद्धेश आर्ट अँड क्रिएशन करून. ओके, तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करून, हे स्कॅनर आहे, हा कॉन्टॅक्ट बुकिंग आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्हाला जो डेकोरेशन आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवर जर पाठवताय आणि बुकिंग करताय तरीही चालेल. ओके, सो अशा पद्धतीने हे सेटअप आहे इथे गणपती बाप्पांचा आणि मकराचा. ओके, त्याच्यानंतर हे डेकोरेशन तुम्हाला प्रॉपर असे बॉक्स पॅकिंगमध्ये येणार आहे. तुम्ही बघू शकता इथे आहेत ते बॉक्सेस अशा पॅकिंगमध्ये येणार आहे, जेणेकरून तुम्हाला येऊन टेन्शन नाही की पॅकिंग करणार. त्याच्यानंतर सेम टू सेम तसंच कलर सकट सगळं तसंच असे बॉक्सेस पॅकिंग त्यांनी ऑलरेडी करून ठेवलेले आहेत. तर आपण ह्या ज्या एक्स्ट्रा लाईट्स आहेत ना त्या बंद करूया आणि LED चा इफेक्ट कसा येतोय तो बघूया, म्हणजे जेणेकरून आपल्याला एक आयडिया येईल की आपल्या घरात गणपती बाप्पांच्या ह्या डेकोरेशनचं लुक कसं येऊ शकतं ते. ओके, सो हे अशा पद्धतीने लुक येणार आहे गणपती बाप्पांच्या डेकोरेशनचं. तुम्ही बघू शकता, हे बघा, म्हणजे नॅचरलही ते खूप जास्ती सुंदर वाटत आहे. त्यांना काय असं नाही आहे की लाईट्स मारलंय त्यामुळेच ते एवढे छान दिसत आहेत, असं काही नाही आहे डेकोरेशनचं. ते त्यांचे जे लाईट्स आहेत, जे ओरिजिनल त्यांनी जे लाईट्स दिलेले आहेत मखरसोबत, त्यांनीही त्यांचा असा लुक खूप सुंदर येतो आहे. मला हे उंदीर मामा खूप आवडले. तर नमस्कार मंडळी, आपण पुन्हा एकदा अजून एका डेकोरेशनच्या एक्झिबिशनला आलेलो आहोत आणि वेलवेट लुक्स करून आहेत सर्व प्रकारचे गणपती डेकोरेशन आहे इथे. आणि इथे फक्त आर्टिफिशियल इम्पॉर्टेड फ्लावर्स यूज करून त्यांनी डेकोरेशन तयार केलेलं आहे. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस हा आहे, तुम्ही बघू शकता. ओके, ठीक आहे. तर इथून आपलं एक्झिबिशन सुरू आहे. इथे अगदी छोट्यात छोटं म्हणजे 3 फुटाचं
जे असेल तुम्ही ते बघू शकता. हे डेकोरेशन जे आहे ते 1700 पासून सुरू झालेलं आहे, ते अबाउट 30,000 पर्यंत आहे. तुम्ही बघू शकता. चला आपण सुरुवात करू इथूनच. तुम्ही बघू शकता प्रत्येक डेकोरेशनची प्राईस ही वेगवेगळी आहे. प्रत्येक डेकोरेशन डिझाईन त्यांच्या उंचीनुसार त्यांचे जे प्रोडक्ट यूज केलेले आहेत, जे त्यांनी फ्लावर्स यूज केलेले आहेत त्याच्याप्रमाणे ही प्राईज आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. असे लुक अँटिक आणि असं रिच लुक देतो आहे आर्टिफिशियल फ्लावर्समध्येही. तुम्ही बघू शकता. हाही एक सुंदर असा वेल्वेटचा लुक करून त्यांनी छान असं डेकोरेशन केलेलं आहे. असं मखमल असा लुक त्याला आलेला आहे. पिलर्स वगैरे त्यांनी प्रॉपर फॅब्रिक यूज करून आणि असं फ्लोरोसन पिंक आणि त्याच्यावर असे फ्लावरचे लुक देऊन त्यांनी हा डेकोरेशन रेडी केलेला आहे. ह्याची प्राईज इथे मेन्शन केली आहे त्यांनी. 15,000 रुपये याची प्राईज आहे आणि वर्थ इट आहे, कारण की डेकोरेशन खूप युनिक आणि क्लासी आहे. हे एक साईडने असं छान असं फेदर लुक त्यांनी दिलेला आहे आणि बॅकग्राऊंडला असं छान अशी नेट आणि लाईट्स यूज करून असं डिसेंट लुक त्यांनी क्रिएट केलेला आहे. इथे नेस्ट सारखं त्यांनी लुक दिलेला आहे आणि याची 8,000 रुपये प्राईज आहे. त्यांनी असं LED ने त्यांनी प्रॉपर असं लुक दिलेला आहे. त्याच्यानंतर हे एक अजून एक असं छान असं लुक आहे. 9,500चं आहे आणि असं एक थोडंसं असं त्यांनी डोंगर वगैरे असं उभं केलेलं आहे आणि बाजूने फुलं वगैरे त्याचं असं डेकोरेशन क्रिएट केलेलं आहे. हे एक असं छान युनिक आहे, जेणेकरून असं त्याच्यावर असे पक्षी वगैरे बसलेले आहेत आणि असं अँटिक लुक, डिसेंट अँटिक लुक असं दिलेलं आहे. नंतर हे एक अजून एक डेकोरेशन आहे. त्या साईडलाही तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हे एक आहे जे खूप सुंदर आणि असं ग्रीन लुक जर तुम्हाला द्यायचा असेल, असं छान असं गार्डन लुक, त्याच्यासाठी ही हे असं सनचं त्यांनी एक क्रिएट केलेलं आहे. सनफ्लावर्स आहेत आणि त्याची प्राईज आहे 6,500 रुपये. ओके. त्याच्यानंतर हे एक असं वेगळ्या अँटिक लुकमध्ये त्यांनी छान असे फ्लावर्स रेडी केलेले आहेत आणि त्याचा असं एक लुक केलेला आहे. 22,000चं डेकोरेशन आहे. वरती आहे कारण खूप जास्ती हे डिसेंट लुक देत आहे. त्याच्यानंतर हे एक असं आहे, थोडे क्रिस्टल्स वापरून असं छान फ्लावर लुक देऊन त्यांनी डेकोरेशन रेडी केलेलं आहे. ठीक आहे. हे पण इथे पण असे छोटे छोटे आहे, जे छोटे गणपती बाप्पा असतील त्यांच्यासाठी अगदी शॉर्ट अँड स्वीट लुक देणारं डेकोरेशन आहे. त्यानंतर इथे ह्या साईडला एक आहे असं झुंबर लुक दिलेलं आहे. हे पण खूप सुंदर असं डेकोरेशन आहे. याच्यात असं असं किंग, गणपती बाप्पा असे किंग वाटतील असं लुक दिलेला आहे ह्यांनी. असं छान असा आज झुंबर पण आहे. हे 11,000चं डेकोरेशन आहे. वरती आहे कारण की डेकोरेशनची क्वालिटी, फुलांची क्वालिटी अक्षरशः मी समोरून बघते तर मला ती खरेच फुलं वाटत आहेत, खोटी फुलं वाटतच नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे असं एक छान असं अजून एक लुक दिलेला आहे. तो हे थोडं अँटिक आहे, थोडं वेगळं आहे. तुम्ही बघू शकता त्याच्या प्रत्येक लेअरमध्ये त्यांनी LED फिट केलेली आहे. हे बघा, जेणेकरून लाईट्समुळे फुलं आणि त्याच्यानंतर त्यांनी असं छान असा एक वेगळा लुक क्रिएट करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो खूप जास्ती सुंदर दिसतोय. त्यानंतर हे एक अजून एक आहे
असं थोडंसं मंदिराचं लुक दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी मिसमॅच केलेलं आहे. मंदिर लुक पण दिलेला आहे आणि त्यात त्यांनी फ्लावरही ॲड केलेले आहेत. असं छान अशी एखादी लेस त्यांनी लावून सुंदर डेकोरेशन त्यांनी क्रिएट केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे एक आहे शॉर्ट अँड स्वीट. त्यांनी असं थोडं ऑर्गॅन्झा लुकमध्ये तयार केलेलं आहे. ऑर्गॅन्झा फॅब्रिक वापरून तुम्ही बघू शकता, ऑर्गॅन्झा फॅब्रिक वापरून हा त्यांनी लुक रेडी केलेला आहे आणि हा पण खूप छान आणि डिसेंट आहे. 6750चं डेकोरेशन आहे. तुम्ही बघू शकता जवळून अक्षरशः ही फुलं ना खरी वाटतात. त्याच्यानंतर हा मून रेडी केलेला आहे. हा 8500चा मून आहे आणि असं खूप गोड त्याचा लुक आहे. गणपती बाप्पा असे छान चंद्रात बसलेत असं लुक येणार आहे ह्याच्यात. त्याच्यानंतर इथे आहे परत फ्लावर्सचंच लुक देऊन त्यांनी असं काहीतरी वेगळं आणि छान असं डिसेंट असं लुक रेडी केलेलं आहे. हे पण तसंच आहे सेम. बॅकग्राऊंडला असं एक शीट वापरून असं छान असं झाडांच्या फांद्यांना प्रॉपर त्यांनी कलर आणि आर्टिफिशियल फ्लावर यूज करून असं एक छानशी ट्री उभी केलेली आहे, पण ती अशी खूप डिसेंट वाटते. आता परत एकदा हे असं सुंदर असं बॅकग्राऊंडला असं फॅब्रिक असं ग्लिटर आपलं काय म्हणतात त्याला, असं वेगळंच पद्धतीने टिकल्यांचं आता मध्ये आलेलं ना एक फॅड, त्याच्या पद्धतीने एक साडी असते बघा टिकल्यांची, तसं फॅब्रिक यूज करून असं छान असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. प्रत्येक पायरीला छान अशी लेस यूज करून आणि फ्लावरचं लुक देऊन वरती असा कळस वगैरे देऊन छान असं मखर रेडी झालेलं आहे. ह्याची प्राईज आहे 15,000 रुपये आणि वर्थ आहे कारण की त्याचा लुकच आहे तसा. सिक्वेन्स, येस मला आता शब्द आठवला. सिक्वेन्सची साडी जी आपण यूज करतो तो फॅब्रिक यूज केला बॅकग्राऊंडला सिक्वेन्स लुकचा. त्याच्यानंतर वन मोर अजून एक हा एक सुंदर असं डेकोरेशन त्यांनी क्रिएट केलेला आहे. फ्लावर्स आणि थोडं एक लुक असा दिलेला आहे की एक साईडला त्यांनी प्रॉपर असं छान असं फॅब्रिक यूज केलेलं आहे आणि त्याचं असं एक लुक खांब असा लुक पिलर असा लुक दिलेला आणि एक साईडला जस्ट फ्लावर दिलेले आहेत. सो थोडं अँटिक लुक होतं आहे. तुम्ही बघू शकता खालीही परत तसंच पुन्हा एक फ्लावर्स यूज करून छोट्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी मूर्तीसाठी डेकोरेशन क्रिएट केलेलं आहे. त्याच्यानंतर हे डेकोरेशन रेडी होतं आहे, त्याचं काम चालू आहे, पण हेही छान असे गजऱ्यांचा लुक दिलेला आहे ह्या डेकोरेशनला. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हे अजून एक असं सुंदर असे लुक केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अशा पारंब्या येतात ना आपल्या फांदी, वेली. सो पुन्हा एक असं छान असं डिसेंट डेकोरेशन आहे. ह्याची प्राईस 10,000 आहे. वेलींचं लुक दिलेलं आहे ह्या डेकोरेशनला. अशा बॅकग्राऊंड साईडला वेली सोडलेल्या आहेत आणि असं छान असं त्याचा लुक रेडी केलेला आहे. त्याच्यानंतर हे छोट्या गणपती बाप्पांसाठी अजून एक छोटंसं असं मखर त्यांनी फुलांचं छान असं क्रिएट केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एक असं राऊंडमध्ये असं छान एक फक्त हा स्टँडी नेऊन असा ठेवला आणि ते गणपती बाप्पांची मूर्ती अशी ठेवली आणि बॅकग्राऊंड खालती आपण आपला जो टेबल वगैरे असेल तिथे आपण आपले जे चौरंग वगैरे त्याच्याने ही ह्या राऊंडला ही इतकी शोभा येणार आहे कारण की एक साईडला फ्लावर त्यांनी असे छान यूज केलेत आणि एक साईडला त्यांनी अशी पानं गोल्डन सिल्वर ग्रीन कलरची अशी पानं लावलीत आणि त्या पानांवर अशी एक LED लाईट सोडलेली आहे. सो त्यानेही एक छान असा लुक येतो आहे. त्यानंतर आहे हे एक सुंदरसा असा झोपाळा. त्यांनी झोपाळा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न खूप सुंदर आहे आणि अगदीच फुलांचा डेकोरेशन आणि त्याच्यामध्ये असा एक वेल्वेटचा कपडा टाकून असा छानसा एक पाळणा रेडी केलेला आहे आणि तो चौरंग आहे. आय थिंक येस तो चौरंग आहे आणि तो हलणार वगैरे नाही. सो लुक वाईज तो प्रॉपर असा फक्त पाळणा त्यांनी दिलेला आहे आणि ह्याची प्राईज आहे 15,000 रुपये. सो वर्थ इट आहे आणि छान असं त्यांनी LED वगैरेही त्याला सोडलेली आहे. तुम्ही बॅकग्राऊंडने साईडने वगैरे बघू शकता. त्यानंतर इथे एक आहे अजून एक डेकोरेशन जे त्यांनी असं प्रॉपर मखर यूज केलेलं आहे. मखराचं लुक दिलेलं आहे प्रॉपर असं वरती
कलश वगैरे देऊन असं 3 कलश देऊन असं त्याच्यावर लेसवर ओम लिहिलेलं वगैरे आहे असं लुक केलेलं आहे. आणि प्रॉपर असं एक मंदिर टाईप त्यांनी लुक दिलेला आहे विथ फ्लावर्स. ओके, वन वॉज सिक्वेन्स बॅकग्राऊंड यूज करून त्यांनी एक छान असं डेकोरेशन तयार केलेलं आहे. आणि ते प्रॉपर वेल्वेटची असं फ्लावर वेल्वेटची अशी चादर वापरून त्याच्यानंतर छान लेस LED लाईट्स वगैरे फुलं वगैरे अशी यूज करून एक छान असं सिक्वेन्सचं बॅकग्राऊंड देऊन छान असं डेकोरेशन झालेलं आहे. ओके, याची प्राईस कुठे मेन्शन त्यांनी नाही केलेली आहे, मला दिसत तर नाही आहे. ह्याची प्राईस 9,000 रुपये आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर अजून एक आहे 7,250चं. हे सुद्धा असं छान असं वरती अशी फ्लावरचा त्यांनी लुक दिलेला आहे. बॅकग्राऊंडला छोटी छोटी फुलं लावून हे एक असं छानसं वायर असतात ना आपली नेट, तशा पद्धतीने त्यांनी ते यूज केलेलं आहे. इथेही एक छोटंसं असं डेकोरेशन आहे छोट्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसाठी. इथेही तशाच पद्धतीचं एक डेकोरेशन त्यांनी क्रिएट केलेलं आहे. सो सगळं असं डेकोरेशन आपण एक्सप्लोअर केलेलं आहे आणि लुक त्यांनी तुम्ही बघितला असालच. त्याच्यानंतर आता आपण ह्या साईडला आलेलो आहोत. ह्या साईडलाही मी तुम्हाला मगाशी बोलली तसंच एक छानसं असं मंदिर त्यांनी क्रिएट केलेलं आहे. त्याच्यानंतर आज झुंबर वगैरे असा लुक देऊन बॅकग्राऊंडने आर्टिफिशियल गजरे सोडून असं छान त्यांनी एक लुक दिलेला आहे ह्या डेकोरेशनला. हे परत तसंच सेम मी तुम्हाला सांगितलं की एक साईडने फ्लावर आणि एक साईडने थोडंसं वेगळी डिझाईन, एक साईडने दोघी वेगळी डिझाईन असं करून एक छान लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेम तसेच आहेत 2-3 पण व्हरायटीज वेगवेगळ्या आहेत, डिझाईन सेम आहे. ठीक आहे, अजून एक तशातच एक पिंक कलरमध्ये आहे. छान असं एक लुक देऊन डिसेंट लुक करून खूप व्हरायटीचे आणि खूप डिसेंट असे लुक त्यांनी क्रिएट करायचा छान असा सुंदर प्रयत्न केलेला आहे. हा एक अँटिक लुक आहे, खूप असा वेगळाच आहे. तो आपल्या गणपती बाप्पांची मूर्तीची डिझाईन कशी आहे, आपली मूर्ती कशी आहे त्याप्रमाणे येऊन तुम्ही नक्की इथे येऊन एखादं डेकोरेशन बुक करा, कारण की खूप छान आणि वर्थ इट आहेत. कारण की त्यांचं कामही तितकं क्रिएटिव्ह आणि क्रिएशन त्यांनी छान तसं प्रेझेंट केलेलं आहे. सो तुम्ही हे कार्ड बघू शकता, हे ते कार्ड आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला हा माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. #ब्लॉगवाईब्स.